आज आपण सोडवणार आहोत एम-एस-सी-आय-टी इरा सेशन 18. सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहून घ्या. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला ऑफिस स्किल्समध्ये यायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला पहिलं नॉलेज चेक दिलेलं आहे फाइल टॅबच्या खाली. तर पहिल्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा पहिल्या नॉलेज चेकमध्ये आपल्याला 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न प्रिंट प्रिव्ह्यू ऑप्शन डॅश डॅश टॅबवर उपलब्ध असतो म्हणतात. तर प्रिंट प्रिव्ह्यू हा ऑप्शन आपल्याला कोणत्या टॅबवर उपलब्ध असतो? तर याचं उत्तर फाइल टॅब आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. ब्लँक शीट कसा ओपन करायचा म्हणत आहे, तर ब्लँक शीट ओपन करण्यासाठी आपल्याला फाइल टॅब, न्यू, ब्लँक शीटवर क्लिक करायचं आहे. तर ऑप्शन 1 हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड क्लोज करा. त्यानंतर बघा आपण डॉक्युमेंट कसे सेव्ह कराल, योग्य टॅबवर क्लिक करा म्हणत आहे. तर डॉक्युमेंटला सेव्ह करण्यासाठी आपण कशावर क्लिक केले पाहिजे, तर फाइल टॅबवर क्लिक करायला पाहिजे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. आपण डॉक्युमेंट PDF फॉर्ममध्ये एक्सपोर्ट करू शकतो म्हणत आहे, तर बरोबर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. पुढीलपैकी कोणते पेज साइजेस मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये उपलब्ध नसतात म्हणत आहेत, तर A2 हे साईज नसते त्यामध्ये. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर पहिलं नॉलेज चेक झालं. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला दुसरं नॉलेज चेक दिलेलं आहे. तर दुसऱ्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर दुसऱ्या नॉलेज चेकमध्ये सुद्धा आपल्याला 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, फॉर्मॅट क्लिअर करून फॉन्ट स्टाईल अप्लाय करण्यासाठी तुम्ही कोणता ग्रुप निवडाल म्हणत आहे. तर फॉर्मॅट क्लिअर करून फॉन्ट स्टाईल अप्लाय करण्यासाठी आपण कोणता ग्रुप निवडायला पाहिजे, तर याचं उत्तर बघा, एडिटिंग ग्रुप अँड फॉन्ट ग्रुप हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर रॅप टेक्स्ट हे असे एक फीचर्स आहे की जे सर्व इन्फॉर्मेशन एका सेलमध्ये डॅश डॅश जरी ती सेलच्या बाउंड्रीच्या पलीकडे जात असली तरी म्हणत आहे. तर याचं उत्तर दाखवते आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. नंबर फॉर्मॅट चेंज करण्यासाठी फॉर्मॅट सेल्समधील डॅश डॅश टॅबवर क्लिक करा म्हणत आहे. तर कशावर क्लिक करायला पाहिजे, तर याचं उत्तर नंबरवर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. टेक्स्टचा भाग फॉन्ट साईज चेंज करण्यासाठी आपण डॅश डॅश टॅबवर डॅश डॅश ग्रुपवर क्लिक करू शकतो म्हणत आहे. तर आपण कशावर क्लिक करू शकतो बघा, साईज चेंज करण्यासाठी होममधल्या फॉन्टवर क्लिक करू शकतो आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. आपल्याला आपल्या टेक्स्टला फॉन्ट स्टाईल अप्लाय करायची आहे. आपण कोणत्या स्टेप्स घ्याल म्हणत आहे, तर कोणत्या स्टेप्स आपण घ्यायला पाहिजे, तर होममध्ये जाऊन फॉन्टवर जायचं आहे आणि फॉन्ट स्टाईलमध्ये जाऊन स्टाईल सिलेक्ट करणे हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं दुसरं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला तिसरं नॉलेज चेक बघा या ठिकाणी दिलेलं आहे, गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस या ठिकाणी आपल्याला तिसरं नॉलेज चेक दिलेलं आहे. तर याच्यातून आपल्याला स्टार्ट करा. तिसऱ्या नॉलेज चेकमध्ये बघा 2 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, इमेजमध्ये UDOचे कोणते फीचर सर्वात चांगले दाखवण्यात आले आहे म्हणत आहे. तर कोणतं आहे बघा, तर याचं उत्तर टेक्स्ट टू म्युझिक जनरेशन हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. UDO हे युजर्सना काय करू देते म्हणत आहे, तर युजर्सना हे काय करू देते, तर टेक्स्ट प्रॉम्प्टमधून गाणी जनरेट करणे हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण नॉलेज चेक नंबर 3 सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला चौथं नॉलेज चेक कोकोनटच्या या ठिकाणी इथं दिलेलं आहे. त्याच्यावर क्लिक करा आणि मग आपलं उत्तर याला स्टार्ट करायचं आहे. तर चौथ्या नॉलेज चेकमध्ये सुद्धा आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, विद्यार्थ्यांना कोकोनट वापरण्याचा मुख्य उपयोग कोणता आहे म्हणत आहे, तर कोणता आहे बघा, हे लेक्चर्स ट्रान्सक्राईब करते आणि स्टडी मटेरियल तयार करते. तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. शिकण्यामध्ये चांगल्या प्रकारे सातत्य राखण्यासाठी कोकोनट AI कशा प्रकारे पद्धतीने वापर करते म्हणत आहे, तर कशा पद्धतीने वापर करते, तर पर्सनलाइज कोडी आणि फ्लॅश कार्ड तयार करून. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं चौथं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर चारही नॉलेज चेक सोडवल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सिम्युलेशन्स क्वेश्चन्सवर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा सिम्युलेशनचे 4 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न याच्यातून स्टार्ट करायचा आहे.
टेबलचे हेडिंग महत्त्वाचे आहे, कारण त्यामुळे टेबलमध्ये असलेल्या डेटाविषयी माहिती मिळते. आता निवडलेल्या हेडिंगला बाहेरची बॉर्डर थिक अप्लाय करा म्हणत आहे. बाहेरची थिक बॉर्डर अप्लाय करण्यासाठी या बॉर्डरमध्ये जा आणि आउटसाइड थिक बॉर्डरवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्या. पुढचा प्रश्न, PDF फॉर्मॅट डॉक्युमेंटचे फॉर्मॅटिंग आहे तसेच ठेवतो म्हणून दिलेलं एक्सेल शीट PDF डॉक्युमेंटमध्ये कन्वर्ट करा म्हणत आहे. तर फाईल टॅबवर जा, त्यानंतर एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे, त्यानंतर क्रिएट PDFवर क्लिक करा आणि त्याला नाव द्यायचं आहे. त्यानंतर याला पब्लिश बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, सेव्ह ॲजचा वापर करून काम चालू असलेल्या डॉक्युमेंटची प्रत तयार करता येते आणि मूळ डॉक्युमेंट आहे तसेच राहते. त्यामुळे सेव्ह ॲज वापरून दिलेल्या दस्तऐवजाला ब्राउज करून प्रोजेक्ट फाईल या नावाने तुमच्या डेस्कटॉपवर सेव्ह करा म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला फाईल टॅबवर जा, सेव्ह ॲजवर क्लिक करायचं आहे, डेस्कटॉपवर क्लिक करा किंवा ब्राउज बटनावर क्लिक करायचं आहे, त्याला नाव द्या आणि त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे या प्रश्नाला सोडवायचं आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा, तुम्ही तुमच्या आवडीनुसार सेल रंगाने भरून टाकण्यासाठी आणि ती उठून दिसण्यासाठी फिल कलरचा वापर करू शकता. म्हणून निवडलेल्या हेडिंगला स्टँडर्ड ग्रीन कलर देऊन ते हायलाईट करा म्हणत आहे. तर स्टँडर्ड ग्रीन कलर देऊन ते हायलाईट करण्यासाठी हायलाईट कलरमध्ये जा आणि स्टँडर्ड ग्रीन कलर याच्यातून आपल्याला द्यायचा आहे आणि मग आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर येस बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपल्या सिम्युलेशनचे सर्व प्रश्न सोडवणं झालेले आहे. त्यानंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंगवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. तर यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न इथून स्टार्ट करायचा आहे. फाईल मेनूमधील इन्फो सेक्शन काय प्रोव्हाइड करते म्हणत आहे. तर काय आपल्याला प्रोव्हाइड करते तर वर्कशीट प्रॉपर्टीज आहे. त्यानंतर नेक्स्ट करा, करेक्ट आलेला आहे. तुमचा मित्र MS एक्सेल वापरण्यासाठी नवीन आहे. फाईल सेव्ह करण्यासाठी खालीलपैकी कोणती शॉर्टकट की वापरली जाते हे ओळखण्यात त्याला मदत करा म्हणत आहे. तर शॉर्टकट की वापरण्यासाठी कोणती कशाची मदत केल्या जाते म्हणत आहे फाईल सेव्ह करण्यासाठी. तर Ctrl+S हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. मायक्रोसॉफ्ट वर्डच्या होम टॅबमधील फॉन्ट ग्रुपचे प्रायमरी फंक्शन्स काय आहे म्हणत आहेत. तर फॉन्टचा प्रकार, आकार, रंग आणि स्टाईल यासह टेक्स्टचे स्वरूप नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते. तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. MS वर्डमधील होम टॅबच्या क्लीबोर्ड ग्रुपवर उपलब्ध असलेले सर्व पर्याय ओळखा म्हणत आहे. तर सर्व पर्याय आपल्याला ओळखायचे आहे. तर याचं उत्तर बघा, कोणत्या ग्रुपमध्ये म्हणत आहे, क्लिपबोर्ड ग्रुपमध्ये. तर क्लिपबोर्ड ग्रुपमध्ये बघा पाहू शकता एवढे ऑप्शन दिलेले आहे ऑप्शन नंबर 2 मध्ये. तर ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर असणार आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सेव्ह अँड नेक्स्ट करा. अशा प्रकारे आपलं संपूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी स्कोर्स डिटेल्सवर जाऊन आपण स्कोर्स पाहू शकतो. आजच्या डेटमध्ये हा पूर्ण स्कोर्स इथं आलेला आहे. त्यानंतर याला क्लोज करा. सेल्फ पाथ लर्निंग झाल्यानंतर आपल्याला गाइडेड डू-इट-वर सेल्फ सोडवायचा आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा गाइडेड डू-इट-वर सेल्फचे सुद्धा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न याच्यातून चालू करा. पहिल्या प्रश्नात बघा काय म्हटलेलं आहे, दिलेल्या एक्सेल शीटमध्ये कोणत्याही 2 सेल सिलेक्ट करा म्हणत आहे. तर कोणत्याही 2 सेल सिलेक्ट करा म्हटलेलं आहे. तर कोणत्याही स्क्रोल डाऊन करा, सर्वात खाली या आणि त्याला काय करा म्हणत आहे, मर्ज अक्रॉस करा म्हणत आहे. तर मर्ज अक्रॉस करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, कोणत्याही 2 सेल सिलेक्शन करण्यासाठी कोणत्याही 2 सेल सिलेक्ट करा. अशा प्रकारे कोणतेही 2 सिलेक्शन करा. मर्ज अँड सेंटरच्या डाऊन एरोवर जायचं आहे. त्यानंतर मर्ज अक्रॉस करा. मर्ज अक्रॉस केलं त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचे याच्यातून. यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, दिलेल्या वर्कशीटमध्ये शीट नंबर 3 सिलेक्ट करा म्हणत आहे. तर शीट नंबर 3ला आपल्याला सिलेक्शन करायचं आहे. पाहू शकता या ठिकाणी शीट नंबर 3वर आपल्याला
क्लिक करायचं आहे. 1, 2 आणि 3 नंबरच्या शीटवर क्लिक करा. त्यानंतर A10 रोच्या वर 3 सेल घाला म्हणत आहे. तर A10च्या वर म्हणत आहे. तर A10च्या वर म्हणत आहे, तर A10ला सिलेक्शन करा. त्यानंतर इन्सर्टमध्ये जा. इन्सर्ट सेलवर एक वेळेस क्लिक करा. परत पुन्हा इन्सर्ट सेलवर 2 वेळेस क्लिक करा. परत पुन्हा इन्सर्ट शीटवर 3 वेळेस क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे 3 सेल घ्या आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर 3 नंबरचा प्रश्न स्टार्ट करायचा आहे यातून. विद्यमान एक्सेल वर्कबुकचे डिटेल पाहण्यासाठी फाईल टॅबवर जा आणि इन्फो बटनावर क्लिक करा. आता डॉक्युमेंटच्या प्रॉपर्टीज चेक करा म्हणत आहे. तर अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर यासाठी आपल्याला फाईल टॅबवर जायचं आहे. त्यानंतर इन्फोवर क्लिक करा आणि स्क्रोल डाऊन केल्यानंतर शो ऑल प्रॉपर्टीज या ऑप्शन्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर सर्व आपल्या प्रॉपर्टीज इथे शो झालेल्या आहे आणि त्यानंतर आपले उत्तर सबमिट करा. त्यानंतर 4 नंबरचा प्रश्न इथून स्टार्ट करायचा आहे. यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे. एक्सेलमध्ये वर्कबुक तयार करण्यासाठी दिलेल्या एक्सेल वर्कबुक ओपन करा. त्यानंतर फाईल टॅबवर जा आणि न्यू ऑप्शन सिलेक्ट करा. आता वर्कबुक टेम्पलेट सिलेक्ट करा. हॉलिडे बजेट प्लॅनर सिलेक्ट करा आणि क्रिएटवर क्लिक करा म्हणत आहे. तर अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर यासाठी फाईल टॅबवर जा. न्यूवर जायचं आहे. न्यूवर गेल्यानंतर आपल्याला काय करा म्हणते, टेम्पलेट सर्च करायचं आहे. कोणत्या नावाची? हॉलिडे बजेट प्लॅनर. जे नावाचे सांगितले असेल ते नाव कॉपी करा. सर्च ऑनलाईन टेम्पलेटवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. ते नाव टाईप करा आणि त्यानंतर याच्यातून सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर पाहू शकता हॉलिडे बजेट प्लॅनर या टेम्पलेटवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला क्रिएट बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे ती घ्यायची आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा याच्यातून. एका एक्सेल वर्कबुकमधून दुसऱ्यामध्ये डेटा कॉपी करण्यासाठी प्रथम दिलेल्या वर्कबुकमधील टेबल सिलेक्ट करा. त्यानंतर होम टॅबमधील कॉपीवर क्लिक करा. त्यानंतर प्लस चिन्हावर क्लिक करून नवीन वर्कबुक ओपन करा. पहिल्या सेलवर क्लिक करा आणि डेटा पेस्ट करण्यासाठी होम टॅबमधून पेस्ट बटनावर क्लिक करा म्हणत आहे. तर अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर यासाठी काय करायचं आहे बघा. तर सगळ्यात पहिले तर आपल्याला कोणताही एखादा टेबल घेण्यासाठी या टेबलला अशा प्रकारे सिलेक्शन करा. त्यानंतर याच्यातून आपल्याला कॉपी बटनावर क्लिक करा. प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून एक नवीन शीट इथे घ्यायची आहे आणि पहिल्याच याच्यातून आपल्याला क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून त्याला पेस्ट करायचं आहे अशा प्रकारे आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. अशा प्रकारे त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि सर्व सोडवल्यानंतर आपल्याला एंड एक्झाम या नावावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर येस बटनावर क्लिक करा. पाहू शकतो आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, गायडेड ड्युटीवर सेल्फ झाल्यानंतर आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचा. तर त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर स्टार्ट करा. स्टार्ट केल्यानंतर बघा याच्यामध्ये सुद्धा 10 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, विद्यार्थी डेस्कटॉपवर पोस्टर डिझाईन करू इच्छितो, कोणते OS सर्वोत्तम आहे म्हणत आहे. तर पोस्टर डिझाईन करण्यासाठी आपण लिनक्स डेस्कटॉप व्हर्जन वापरावे लागेल. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. स्नेहा मोबाईलवरून प्रोजेक्टरवर पॉवर पॉईंट वापरू इच्छिते, काय मर्यादा येऊ शकते म्हणत आहे. तर काय मर्यादा येऊ शकते बघा. तर मोबाईल OS ते पूर्णपणे सपोर्ट करू शकत नाही. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. तुम्ही पाहता की एक व्यक्ती कॉलसाठी अँड्रॉइड आणि टायपिंगसाठी विंडोज वापरते. तर हे काय दर्शवते म्हणत आहे. तर हे काय दर्शवते बघा. तर हे वेगवेगळे OS वेगवेगळ्या गरजा पूर्ण करतात, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. मोबाईल OS डेस्कटॉपवर का इन्स्टॉल करता येत नाही म्हणत आहे. तर कारण ते वेगळ्या हार्डवेअर आणि वापरासाठी तयार केलेलं आहे. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. रवीला ग्राफिक डिझाईन करायचे आहे, माऊस वापरायचा आहे आणि मोठ्या फाईल सेव्ह करायच्या आहेत. त्याने मोबाईल OS आणि डेस्कटॉप OS मध्ये काय निवडावे म्हणत आहे. तर त्याने काय निवडायला पाहिजे. तर यासाठी बघा डेस्कटॉप OS, कारण ते प्रगत टूल्ससाठी सपोर्ट करते, हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. वर्ग प्रकल्पासाठी संशोधन, टायपिंग आणि प्रेझेंटेशन तयार करायचे आहे, फोन किंवा लॅपटॉप निवडायचा आहे, काय योग्य आहे म्हणत आहे. तर काय योग्य राहणार आहे. तर याचं उत्तर लॅपटॉप विथ डेस्कटॉप OS हे त्याचं उत्तर असणार आहे. सोहमकडे जुना PC आहे, त्याने पूर्ण डेस्कटॉप OS इन्स्टॉल करावा का लाईट व्हर्जन, योग्य उपाय सुचवा म्हणत आहे. हलके लाईटवेट डेस्कटॉप OS वापरा. तर हे त्याचं उत्तर असणार आहे.
त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. वर्गात टायपिंग टूल, प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर आणि प्रिंटर्स वापरायचे आहेत. कोणते OS योग्य आहे म्हणत आहे, तर कोणतं OS आपलं योग्य राहणार आहे, तर डेस्कटॉप OS आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. रेखा 2 OSची तुलना करते. एकात पूर्ण कंट्रोल मिळतो तर दुसऱ्यात ॲप्स आणि सेटिंग मर्यादित असतात. तर ती कोणती जोडपे तुलना करते म्हणत आहे, तर कोणते आहे बघा, तर याचं उत्तर अँड्रॉइड आणि iOS आहे. त्यानंतर शाळेचा संगणक विंडोज 10 आहे आणि आपोआप अपडेट होतो, काय फायदा आहे म्हणत आहे, तर याचा काय फायदा होणार आहे, तर चांगली सुरक्षा आहे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवणं झालेलं आहे पूर्ण आणि ते स्कोरसुद्धा पूर्ण आलेला आहे. तर अशा प्रकारे इरा सेशन 18 कम्प्लिटली सोडवायचं आहे आपल्याला.